नमस्कार रसिक श्रोते हो. आपण ऋषिकेश गुप्ते यांचा दैत्यालय हा कथासंग्रह वाचतोय. ह्याच्यात दोनच कथा आहेत, दोन दीर्घ कथा आहेत. आणि आज आपण त्यातली शेवटची म्हणजे दुसरी कथा पूर्ण करतोय. नशका प्रमराश्री विचित्र नाव असलेली ही कथा आहे. ही कथा जरा गुंतागुंतीची आहे, क्लिष्ट आहे. आता आज मी तुम्हाला त्याचं सांगते रहस्य. मनोरुग्णाची ही कथा आहे. स्किझोफ्रेनिया, ज्याला हॅल्युसिनेशन होत आहेत, भ्रम होत आहेत, अशा व्यक्तीची ही कथा आहे. आता हे लक्षात घेऊन तुम्हाला आत्ताचा जो कालचा जो भाग होता त्या भागामधून तुम्हाला बरंचसं कळलंच असेल. आणि आत्ता जो शेवट होणार आहे कथेचा, आज अंतिम भाग आहे हे. आणि ह्या भागामधून तर तुम्हाला नीटपणे सगळी कथा कळून येईल की कशी गुंतागुंत होती दोन व्यक्तिमत्वांची. आणि स्किझोफ्रेनियावरती असणाऱ्या अनेक सिनेमांमधून तुम्ही हे पाहिलं पण असेल की त्यांच्या विचारांची कशी गुंतागुंत झालेली असते ती. मला आज आणखीन एक सांगायचं आहे की मी तुम्हाला काल म्हटलं होतं की मी कालपासून कॉलर माईक वापरायला सुरुवात केली. तर आवाजाच्या प्रतीमध्ये काही फरक पडला आहे का? तर काही श्रोत्यांनी मला ते सांगितलं, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. नंतर दुसरं म्हणजे आज थोडंसं तुमच्याशी बोलायचंच आहे, म्हणून मी कालचा भाग जरा मोठा घेतला आणि आजचा भाग शेवटचा तो छोटा आहे, संपेल. तर एका वाचन अड्ड्यावरती माझं कथा अभिवाचन होतं आणि त्यासाठी मी ही जी आपली नशका प्रमराश्री ही जी कथा आहे ती मनोमन मी निवडली होती. आणि त्या अभिवाचनाला 2 दिवस उरलेले असताना मला माझ्या एका भागावरती मिलन VESANE, मला वाटतं साने आडनाव असणार, पण मला ते एकत्र असल्यामुळे नीट कळत नाही आहे, पण मिलन VESANE ह्यांनी त्यांच्या अभिप्रायामध्ये लिहिलं आहे की मला कथा समजली नाही. मग तिथे मी त्यांना त्या कथेकडे कशा रीतीने बघावं, म्हणजे कशा रीतीने कोणते विचार मनात ठेवावेत आणि कथा वाचावी, हे त्यांना मी त्या रिप्लायमध्ये दिलं आहे. नंतर 1 दिवस उरलेला असताना मला प्रकाश जोशींची कॉमेंट त्याच्यावरती दिसली की हा भाग वेगळा पण क्लिष्ट आहे, आपल्या मनोगतामुळे थोडी क्लॅरिटी आलेली आहे म्हणून. आणि प्रकाश जोशींचं आणि मिलन यांचा अभिप्राय वाचायला ते मी जरा विचार केला की बाकीच्या सगळ्यांनी छान दिले अभिप्राय की कथा छान आहे, वाचन छान आहे म्हणून, पण तुमच्या एकाचा अभिप्रायसुद्धा मला अत्यंत मौल्यवान आहे की जेव्हा मी वाचलं की कुणाला तरी ही समजत नाही. आणि त्यातसुद्धा जेव्हा प्रकाश जोशींनी लिहिलं तेव्हा मी त्याच्यावरती जास्त विचार केला, कारण प्रकाश जोशी हे स्वतः नाट्यकर्मी आहेत, साहित्याचे अभ्यासक आहेत आणि त्यांनाही जर ती कथा क्लिष्ट वाटत असेल तर आपण ह्याच्यावरती निश्चितच विचार केला पाहिजे असं मी ठरवलं. आणि अगदी आदल्या म्हणजे उद्यापासून कथा अभिवाचनाला सुरुवात, आणि मी आदल्या दिवशी कथा बदलली आणि त्याच्याऐवजी दैत्यालय ही कथा मी तिथे वाचली त्या वाचन अड्ड्यावरती. अभिवाचन अप्रतिम झालं, सगळ्यांना खूप आवडलं आणि सगळ्यांची मला शाबासकी आणि कौतुक सगळं मिळालं. पण मला सांगायचा उद्देश हा आहे की तुमचे छोटे छोटे अभिप्रायसुद्धा मला फार मौल्यवान आहेत. तुमचा जो काही विचार असेल, अभिप्राय असेल, तो मनापासून मला तिथे तुम्ही नोंद करा त्याची. माझ्या दृष्टीने तो अत्यंत मौल्यवान आहे. मला पुढच्या कथा निवडण्याच्या बाबतीमध्ये किंवा इतर काही जे मला करायचं असतं, इतर ठिकाणी कथा अभिवाचन वगैरे, त्या सगळ्यांसाठी मला त्याचा उपयोग होतो. मी तुमच्या अभिप्रायांवरती निश्चितपणे खूप विचार करते. आणखीन त्याप्रमाणे माझ्या
कथांमध्ये, कथावाचनामध्ये मी बदल पण करत असते. तर तुम्ही जे अभिप्राय लिहिता त्याबद्दल खूप आभार. मला त्याचा उपयोग होतो आहे आणि असेच अभिप्राय लिहा. आणि जे सगळेच सांगतात ते मी पण आज सांगते की तुमच्या परिवाराला, तुमच्या स्नेहीजनांना सबस्क्राईब करायला सांगा, लाईक कॉमेंट करायला सांगा. तुम्ही स्वतः लाईक कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. मी त्याच्यावरती निश्चितपणे विचार करते आणि माझ्यामध्ये फरक घडवून आणते. आत्ताच्या अभिवाचनाच्या वेळेला, म्हणजे ज्या वाचनकट्ट्यावरती मी अभिवाचन केलं तेव्हा तर मला तुमच्या कॉमेंट्सचा फार फायदा झाला. मी अगदी आदल्या दिवशी कथा बदलली आणि ते चांगलं झालं असं मला वाटतं. कारण ती कथा सगळ्यांना खूप आवडली. दैत्यालय जे आपल्या चॅनलवरती मी वाचलेली आहे ह्या कथेच्या आधी, ती सगळ्यांना खूप आवडली. प्रशंसा केली सगळ्यांनी. तर जास्त करून मिलन आणि प्रकाश जोशी तुमचे आभार, कारण तुमच्यामुळे मी एक आयत्या वेळेला कथा बदलली. तर आज आपण कथा संपवूया जी आपण वाचतो ना, नशका प्रमराश्री. नशका प्रमराश्री हे कथेचं शीर्षक आहे. दैत्यालय हा कथासंग्रह आहे आणि लेखक आहेत ऋषिकेश गुप्ते. ऐकूया. कुणीतरी दाभणाने फाटलेला मेंदू शिवतंय असं वाटत होतं मला. उदयचे शब्द कानात रुतत होते. तो अधनमधनं मला सांगायचा की मी एक अशी कथा लिहीन की ती वाचून जग स्तंभित होऊन जाईल. त्याच्याकडे अफाट प्रतिभा होती, कल्पनाशक्ती होती. मला वाटतं की अजून 25 वर्षांनी याच कथा त्याने लिहिल्या असत्या तर तो नक्कीच एक मोठा लेखक बनला असता. त्याच्या कथा काळाच्या खूप पुढच्या कथा होत्या. सतत मिळणारा नकार हळूहळू त्याला आतून बाहेरून छिन्न विछिन्न करत गेला. पुढे त्याने वास्तव आयुष्य जगणंच बंद केलं. तो कल्पनेच्या आयुष्यात जास्त रमू लागला. मग त्याने कल्पनेतूनच काही पात्र तयार केली. विण्या राणे हे त्यातलंच एक पात्र. त्याला ज्या ज्या मित्रांची मेल आली ते त्याच्या मतानुसार आता मृत आहे. ते मित्र मुळात कधी अस्तित्वातच नव्हते. त्याच्या कल्पनेचं विश्व आता हळूहळू एवढं समृद्ध होऊ लागलं होतं की त्या विश्वात त्याने कल्पनेतली अगदी शेकडो पात्र तयार केली होती. हे काय दिसत होतं मला? ही कुणाची कहाणी उदय सांगत होता त्या व्यक्तीला? हे माझं आयुष्य नव्हे, कदापि नव्हे. मग हे सारं उदय त्या व्यक्तीला सांगत असताना मी ऐकतोय, ही आठवण माझ्या मनात कुणी आणि का भरली? उदय अजून काहीतरी सांगत होता. मी पुन्हा एकदा माझ्या मनात डोकावलं. खरं तर माझ्याकडे तो सर्वप्रथम आला मुळात एक पेशंट म्हणून. एरवी पेशंट कधी माझे मित्र बनत नाहीत, पण विश्वासदाता अपवाद होता. त्याचं ज्ञान कौतुकास्पद होतं. त्याची प्रतिभा अचाट होती. त्याच्या सान्निध्यात आल्यावर मीही त्याच्याकडे एखाद्या चुंबकासारखा ओढला गेलो. आमच्यातलं डॉक्टर पेशंटचं नातं संपलं आणि आम्ही मित्र बनलो. पेशंट म्हणून त्याचा अभ्यास करताना मी स्वतःही समृद्ध झालो. जोवर तो एक माइल्ड स्किझोफ्रेनियाचा पेशंट होता तोवर ठीक होतं. पण कल्पनेतलं आयुष्यही त्याचं एवढं जगून झालं की त्याला तेही नंतर एकसुरी वाटू लागलं. त्याच्या वास्तव आयुष्याचा कॅनव्हास इतका फिक्का पडला होता की त्यावर त्याने मग कल्पनेतले रंग भरायला सुरुवात केली. पण पुढे झालं असं की त्या वास्तवाच्या कॅनव्हासवरील कल्पनेचे रंगही त्याला फिक्के, मचूड आणि पातळ वाटू लागले. तो जेव्हा जेव्हा मला म्हणाला ना की उदय, मी एक भन्नाट कथा लिहितोय, जगात आजवर कुणीही लिहिली नसेल अशी, तेव्हा मला त्याची भीती वाटू लागायची.
कल्पनांविषयी बोलताना तो जास्त जिवंत वाटायचा. त्याच्या डोळ्यात एक वेगळंच हसू डोकवायचं, एक असं हसू जे मला माझ्या अनेक पेशंट्समध्ये बरेचदा दिसतं. त्याचं ते कथालेखन त्याने वास्तवात सुरू केलं होतं का तेही त्याच्या काल्पनिक विश्वातच चाललं होतं याविषयी मला काही कल्पना नाही. पण त्याच्या मनात किंवा त्याच्या मनातल्या कल्पना विश्वातल्या त्याच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होतं. त्याच्या मनात किंवा त्याच्या मनातल्या कल्पना विश्वातल्या त्याच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होतं. एक अशी कल्पना जी वास्तवात उतरवणं हेच पुढे त्याचं ध्येय बनलं. त्याच्या काहीतरी वेगळं लिहिण्याच्या ऑब्सेशनमधनं त्याचा मूळचा आजार अधिकाधिक गंभीर बनत चालला होता. आणि एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, उदय, मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललोय. भावड्याचं लग्न ठरलंय. भावड्या? कोण भावड्या? कोण भावड्या म्हणजे? भावड्या अभिजित दातार, माझा सख्खा लहान भाऊ. माझ्या माहितीप्रमाणे विश्वास त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला सख्खे भाऊ बहीणच काय, पण जवळचे कुणी नातलगही नव्हते. त्याचे वडील गर्भश्रीमंत होते. श्रीमंतीचा तोच वारसा पुढे विश्वासपर्यंत चालत आलेला. नशिबाने त्याला आयुष्यभर नात्यांपासून वंचितच ठेवलं. सभोवतालच्या प्रत्येक नात्याकडे तो आषाढभूतपणे पाहायचा. नात्याच्या ह्या भुकेनेच त्याच्या कल्पनेतून भावड्या जन्माला आला आणि भावड्याची संभाव्य वधू म्हणून मग जास्वंदीचा जन्म झाला. पण त्याच्या कल्पनेतली जास्वंदी फक्त तेथवरच थांबली नाही. ती पुढे, त्या एका क्षणी सर्व गोष्टी माझ्या लक्षात आलं असं मी म्हणणार नाही, पण घटनांचा उलगडा होण्याचा एक नेमका आणि विशिष्ट क्षण असतो. तो क्षण होता. माझ्या उशाशी बसलेल्या त्या व्यक्तीचा चेहरा मला दिसला आणि मला गुंत्याचं एक टोक सापडलं. आता गुंता सोडवणं तेवढं बाकी होतं. टाईपरायटरवर बडवणारी तिची बोटं अचानक थांबली. तिला थांबावंच लागलं. त्याला तिच्या अस्तित्वाची संपूर्ण जाणीव आता झाली होती. आज ना उद्या तिला स्वतःचा चेहरा त्याला दाखवावा लागणारच होता. आज ना उद्या तिला त्याला सामोरं जावं लागणारच होतं. आता माझ्या सभोवतालचा परिसर बदलला होता. मी एका प्रचंड मोकळ्या आणि अनिर्बंध पसरलेल्या माळावर उभा होतो. त्या ठिकाणी आभाळ नव्हतं, सूर्य नव्हता, ढग, चंद्र, अगदी काही नव्हतं. वर पाहावं तर शुभ्र पांढऱ्या रंगाचं काहीतरी फडफडत होतं. पायाखाली जमीन नव्हती. जे डोक्यावर होतं तेच पायाखाली होतं. पांढरट असं काहीतरी, कागदासारखं. विश्वासने पडल्याच मान वळवली. अजूनही नजर तिचा वेध घ्यायला वळत नव्हती. पण ती व्यक्ती कोण आहे हे कळणं अत्यावश्यक होतं. उदयची बडबड आता बंद झाली होती. त्याने समोर पाहिलं. उदयच्या हॉस्पिटलमध्ये आता तो एकटाच होता, अगदी एकटा. अजून एक व्यक्ती होती, पण ती त्याला दिसत नव्हती. त्याने मान वळवून त्याच्या उशापलीकडे बसलेल्या त्या व्यक्तीला पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. खाली नजर वळताच त्या व्यक्तीचे पाय दिसले. त्याने पायावरून नजर हळूहळू वर घेतली. ती गुडघ्यांवर आली, पण गुडघ्यांच्या पुढे मात्र नजर सरकत नव्हते. मग त्याला हसण्याचा आवाज आला. बांगड्यांचा किणकिणाट व्हावा तसं हसू होतं ते. मोहक, मादक आणि मारक. ते हसू त्याला ओळखीचं वाटलं. त्या ओळखीपर्यंत त्याचं मन पोहोचणार
तोच त्याच्या कानावर शब्द पडले, वेलकम विश्वास, वेलकम, वेलकम टू माय वर्ल्ड ऑफ वर्ड्स. माझ्या कल्पनेच्या जगात तुझं स्वागत आहे. लक्षावधी आवाजांच्या गर्दीतूनही तो आवाज तो ओळखू शकला असता. तो आवाज जास्वंदीचा होता. मागे पुढे डावीकडे उजवीकडे खाली वर जिथे पाहावं तिथे ती पांढरट झाक पसरली होती. सभोवताल मोकळा होता आणि तरीही गुदमरल्यासारखं होत होतं. मी स्वतःभोवती गोलाकार फिरून पाहिलं. पांढरा रंग सर्व दूर पसरला होता. जिथे नजर जाईल तिथे पांढरं पांढरं आणि पांढरंच. मी खाली वाकलो. मला पायाखालची ती पांढरी माती उचलून हातात घ्यायची होती. मी हाताने पायाखालच्या त्या पांढऱ्या जमिनीला हात लावला. माझ्या हाताला झालेला स्पर्श जमिनीचा नव्हता. मृदू मुलायम असा स्पर्श होता तो. हाताला माती लागत नव्हती. मी खाली झुकलो. नाक जमिनीला लावून मी त्या मातीचा गंध घेतला. मी मोहरलो. तो गंध कागदाचा होता. नव्या कोऱ्या कागदाचा गंध. माझ्या सभोवताली सर्व दूर पसरलेला तो पांढरा आसमंत कागदाचा होता. कागदापासून बनलेल्या एका अफाट आणि अनंत ब्रह्मांडात मी एकटाच उभा होतो. ती हरवलेपणाची जाणीव ओसरायच्या आधीच सभोवताल किंचित काळवंडला. डोक्यावरच्या त्या शुभ्र पांढऱ्या आभाळात काही काळसर ढग जमले. मला विचार करायची उसंत मिळण्याआधीच त्या ढगातून पावसाच्या धारा बरसू लागल्या. तो क्षण ब्रह्मानंदाचा होता. याहून पलीकडचा जास्तीचा असा आनंद अस्तित्वातच नसावा. माझ्या शरीराच्या रंध्रारंध्रातून आनंदाची कारंजी उडू लागली. दोन्ही हात पसरून त्या पावसाच्या धारा चिंब भिजून घेतलं. माझ्या शरीराला स्पर्श करणारा पावसाचा तो प्रत्येक थेंब मला जणू नवजीवन देत होता. मी दोन्ही हातांची ओंजळ केली आणि पावसाचे थेंब ओंजळीत साठवले. मग ते पाणी प्राशन करण्यासाठी मी ओंजळ ओठांशी नेली आणि केवढ्यांदा दचकलो, किंचाळलो. त्या पाण्यात लक्षावधी जंतू वळवळत होते. नानाविध आकारांचे, रंगांचे, लांबींचे जंतू. मी दोन्ही हात झटकले, एकमेकांवर खसाखसा घासले. ते जंतू आता सर्वत्र पसरले होते. मी पुन्हा एकदा धीर एकवटत ओंजळ धरली आणि काही पावसाचे थेंब ओंजळीत साठवून डोळ्यासमोर धरले. मग माझ्या लक्षात आलं की त्या पांढऱ्या कागदी आभाळातून पडणारे ते थेंब पावसाचे नव्हतेच. ते थेंब त्या जंतूपासून बनलेले होते. त्या जंतूंचे आकार माझ्या ओळखीचे होते. ते जंतू नव्हतेच, ती अक्षरं होती. मुळाक्षरं. अ, ब, ड, ठ असंख्य आणि अब्जावधी मुळाक्षरांचा शब्दांचा पाऊस माझ्या भोवताली कोसळत होता. पायाखालच्या पांढऱ्या कागदी जमिनीवरून ते शब्द इतस्ततः वाहत होते. थोड्या अंतरावर जाऊन स्थिरावत होते. त्या पांढऱ्या कागदी जमिनीवर आता शब्दांच्या ओळीच्या ओळी तयार होऊ लागल्या होत्या. शब्दांच्या पावसाचे ते थेंब आता माझ्या अंगाखांद्यांवरून कोसळताना मला स्पष्ट दिसत होते. आता माझ्या शरीरावर कपडे उरले नव्हते, कातडी उरली नव्हती. आता माझं शरीर पूर्णतः त्या मुळाक्षरांचं बनलं होतं. शरीराच्या प्रत्येक रंध्रारंध्राची जागा आता कुठल्या ना कुठल्या अक्षरानं, शब्दाने घेतली होती. सभोवतालच्या पांढऱ्या कागदी विश्वाचं रूपांतर आता एका छापील कागदात होऊ लागलं होतं. सर्व दूर आता पसरले होते ते कागदावर छापलेले शब्द. माझ्यातून काहीतरी वेगाने वितळतंय असं वाटलं मला.
आता मी स्वतःसुद्धा हळूहळू वितळत होतो. माझ्या शरीराचा, माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक सूक्ष्म घटक आता त्या कागदाचा भाग होऊ पाहत होता. माझ्या शरीराच्या वितळणाऱ्या प्रत्येक बिंदूपासून खालच्या कागदी जमिनीवर शब्द उमटले जात होते. माझे पाय गुडघ्यापर्यंत केव्हाच वितळून गेले होते. आता कमरेपर्यंतचं शरीर वितळलं गेलं. मग पोटापर्यंतचा मी त्या छापील कागदाचा भाग बनलो. छाती, मान, डोकं, माझ्या अस्तित्वाचा शेवटचा कण वितळून जाण्याआधी मला ते एक शेवटचं दृश्य अगदी स्पष्ट दिसलं होतं. तुला मला पाहायचं होतं ना? ही बघ, उभी आहे मी तुझ्यासमोर. जास्वंदी हसत त्याच्यासमोर उभी राहिली. ती रात्री दिसली होती, अगदी तशीच दिसत होती ती. तुझ्या लक्षात आलं ना सगळं? देव्हाऱ्यात घुमावा तसा तिचा आवाज घुमत होता. त्याच्या शरीरात आता बिलकुल शक्ती उरली नव्हती. तो अजूनही उदयच्या हॉस्पिटलमध्येच कॉटवर पडलेल्या अवस्थेत होता. ती एक बंद खोली होती. स्वच्छ गुलाबी रंगाच्या भिंती. त्याच्या डाव्या हाताला एक मोठी खिडकी होती. खिडकीबाहेर निळसर आभाळ पसरलेलं होतं. खिडकीतून स्वच्छ सूर्यप्रकाश आत आला होता. तू कथा आधी पूर्ण केलीस हो ना? त्याने शांत स्वरात विचारलं. तसंच घडणार होतं नाही का? तिने त्याच खळखळत्या आवाजात विचारलं. तो काहीच म्हणाला नाही. मुळात कथेचा लेखक तू नव्हतासच. कथा माझी होती. कथेची लेखिका मी होते. तू होतास माझ्या कथेतलं एक पात्र, माझ्या कथेचा नायक. पण कधीकधी अलौकिक अशा विलक्षण घटना घडतात. कधीकधी लेखकाने निर्माण केलेली पात्र जिवंत होतात. तूही असंच जिवंत झालेलं एक पात्र होतास, आहेस. हे खोटं आहे, हे खोटं आहे. तो तार स्वरात किंचाळला. हेच खरं आहे. आणि हे खोटं असेल तर खरं काय? तुला मृत व्यक्तींची येणारी ती ईमेल्स, ती खरी आहे. पण ती तर मीच मलाच. ती कथेत तूच तुला केलेली ईमेल्स हा झाला कथेचा प्लॉट. एक कथा म्हणून मला तुला कुठेतरी आणून थांबवणं आवश्यक होतं. जेव्हा माझ्याच कथेत मी इकडे तिकडे घुमायला लागले, माझ्या कथेचं नियंत्रण माझ्या हातूनच निसटायला लागलं, तेव्हा कथेचं नियंत्रण तू स्वतःकडे घेतलंस. माझ्या कथेचं एक पात्र म्हणून तू लेखक होतास. पण हळूहळू तो प्रत्यक्षात लेखक बनलास. तू माझीच कथा लिहायला सुरुवात केलीस. तू एवढ्यावरच थांबला नाहीस. लेखकाकडून पात्र उभारली जाताना काही जागा रिक्त राहतात, त्याही तू भरायला सुरुवात केलीस. रिक्त जागा म्हणजे काय? अरे, रिक्त जागा म्हणजे तू तुझ्यासाठी भावड्याचं पात्र उभारलंस, जो माझ्या कथानकाचा भाग कधीच नव्हता. तू अशी अनेक पात्र उभारत गेलास. डॉक्टर उदय बहुतुले हे सुद्धा त्याचंच उदाहरण. लेखक एखादं पात्र उभारतो, त्याच्या भोवती कथानक रंगवतो, पण तो त्या पात्राची पूर्ण माहिती कधी देतो का? म्हणजे त्याचे आई वडील कोण, त्याला बहिणी किती, त्यांची लग्न झाली असतील तर त्याला भावंड किती. पण तू मात्र माझ्या नकळत या अशा अनेक डिटेल्स भरत गेलास. मला पात्र रंगवायचं होतं ते एका एकट्या राहणाऱ्या लेखकाचं, ज्याच्या सभोवताली काही अतर्क्य गोष्टी घडायला लागतात. त्या अतर्क्य गोष्टींभोवतीच मला माझं कथानक गुंफायचं होतं. पण तू तसं घडू दिलं नाहीस. कदाचित तुझं पात्र रंगवताना
माझ्याद्वारे तुझ्यात काही जास्तीचे जिवंत रंग भरले गेले. तू माझ्या कथानकाच्या चौकटीत जिवंत झालास. माझं तुझ्यावरचं नियंत्रण सुटलं आणि मी तुझी कथा लिहिण्याऐवजी तूच माझी कथा लिहायला घेतलीस. मग मग ती म्हातारी, ते जिने अरे जिने होतेच. ती एक वास्तव गोष्ट होती. माझ्या प्रकाशकांच्या ऑफिसच्या इमारतीचे जिने अगदी मी वर्णन केलेत ना तसेच आहेत. सॉरी, मी वर्णन केले तसे नाहीत, तर तू वर्णन केले तसे. ती म्हातारीही मी कधीतरी कुठेतरी पाहिलेली असेल. मी तेव्हा तिला पाहून घाबरले असेल. माझ्या अंतर्मनातून या गोष्टी तू अचूक हेरल्यास, पकडल्यास आणि माझीच कथा लिहायला घेतलीस. पण मग भावड्या, उदय, तू तुझ्या कथेत भावड्याला माझा प्रियकर बनवलंस. पण मुळात भावड्या तुझ्या मनात आला तो माझ्या अंतर्मनातूनच. जी जी पात्र तू तुझ्या सभोवताली निर्माण केलीस ती माझ्या अंतर्मनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अस्तित्वात होतीच. माझ्या अंतर्मनात जेव्हा तुझी निर्मिती होत होती, माझ्या कल्पनेच्या गर्भात जेव्हा तुझं बीज अंकुरत होतं, तेव्हा तू या साऱ्या गोष्टी टिपल्यास. तू निव्वळ एक पात्र मात्र राहिला नाहीस, तर तू एक अत्युच्च निर्मिती ठरलास. तू माझ्या कथेतल्या शब्दांबाहेर आलास आणि माझीच कथा लिहायला घेतलीस. मग त्या रात्री जे घडलं ते 100% सत्य होतं. सत्य, पण कल्पनेतलं सत्य. तू वेगाने कथा रचत पुढे जात होतास. तुला थांबवण्यासाठी, तुझा वेग कमी करण्यासाठी मला स्वतःला तुझ्या आयुष्यात यावं लागलं. बट आय एन्जॉयड इट. म्हणजे विश्वासदाता नामक कुणीही व्यक्ती अस्तित्वात नाही. भावड्या, डॉक्टर बापट, डॉक्टर उदय बहुतुले अस्तित्वात नाहीत. आणि ती म्हातारी अस्तित्वात नाही. जास्वंदी दातार अस्तित्वात नाही. मग तू कोण आहेस? मी कोण आहे? मी एक लेखिका आहे आणि तू माझं पात्र आहेस. त्याने डोकं दोन्ही हातात गच्च धरलं, पण ती बोलायची थांबली नाही. एक लक्षात ठेव, कथा कधी, कोण, कुणाची आणि कशी लिहायला घेईल याचा काही भरोसा नाही. कथा पूर्ण आधी कोण करतं यावर लेखक कोण आणि पात्र कोण हे ठरतं. कथेच्या शेवटानुसार मी लेखक नव्हेच. मी आहे एक मनोरुग्ण. मी आता इथे बंदिस्त आहे. मेंटली अनस्टेबल लोकांच्या वॉर्डमध्ये मला ठेवण्यात आलं आहे. माझ्यासाठी एका खास खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्या निर्मातीने, माझ्या जन्मदात्रीने माझ्यावर तेवढे उपकार करून ठेवलेत. या खोलीच्या भिंतींचा रंग गुलाबी आहे. डाव्या हाताला एक मोठी खिडकी आहे. खिडकीबाहेर मोकळा आभाळ आहे. खाली पाहिलं की हिरवंगार कुरण सर्व दूर पसरलेलं दिसतं. माझं विश्व हे एवढंच आहे. अधनमधनं डॉक्टर उदय बहुतले मला भेटायला येतो, कारण तोही तिच्या कथेतलं एक पात्र आहे. आणि कथेचा शेवट करताना तो मला अधनमधनं भेटायला येईल अशी तजवीज तिने केली असावी. माझं विश्व हे एवढंच आहे. या 4 भिंती, पलीकडचं मोकळं आभाळ, खाली पसरलेलं हिरवंगार कुरण आणि डॉक्टर उदय बहुतुले. रिकाम्या जागा भरू पाहिल्या तर माझ्याकडे भरायला केवढं मोठं विश्व आहे. जास्वंदीच्या दृष्टीने कथा संपली असेल,
पण माझ्या दृष्टीने नाही संपली. वाचकांना या अशा अर्थहीन कथा आवडत नाहीत. शिवाय या कथेत लूपहोल्सही आहेत, प्रचंड प्रमाणात आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर कथेचं नाव नशका प्रमराश्री का? उत्तर मी देऊ शकतो, पण उत्तरादाखल मला एक संपूर्ण कथा लिहावी लागेल. आणि मी ते लिहिणार आहे. मी या सर्व रिकाम्या जागा भरणार आहे. शेवटची कथा महत्त्वाची. लेखक कोण अथवा पात्र कोण हे महत्त्वाचं नाही. जास्वंदीच्या शब्दात सांगायचं झालं तर कथा. मग ती कोण, कुणाची, कधी आणि कशी लिहील याचा काही भरवसा नाही. कथा इथे संपली आहे. मला वाटतं शेवटचं जे विवेचन केलं आहे त्यातून तुम्हाला कथेचा अर्थ बराचसा लक्षात आला असेल. पुन्हा भेटूया नव्या कथेसह. कथा ऐकत जा आणि मुख्य म्हणजे अभिप्राय द्या. मी ते सगळे अभिप्राय वाचते आणि मला ते अभिप्राय फार उपयुक्त पण वाटतात. भेटूया पुन्हा.